नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. दिवाळीची सुट्टी सगळ्यांनी मजेत घालवली असणारच. आता आपण दिवाळीच्या सुट्टीच्या आधी काय अभ्यास केला त्याची एकदा उजळणी बघूया. आपण 1 ते 10 अंक शिकलो होतो. त्याचप्रमाणे स्वरचिन्ह नसलेले शब्द, काना हे स्वरचिन्ह, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार व दुसरा उकार या स्वरचिन्हांचा अभ्यास केला होता. आता आपण आपल्या पुढील अभ्यासाला सुरुवात करूया. ते म्हणजे आपले मदतनीस. मदतनीस म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला ज्या व्यक्तींची मदत होत असते त्यांना मदतनीस असे म्हणतात. ते मदतनीस कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपली मदत करत असतात. आपल्याला त्यांच्या मदतीचा हातभार लागत असतो. तर आपण एक एक मदतनीस बघूया. शेतकरी शेतामध्ये धान्य पिकवतो. सैनिक देशाचे रक्षण करतो. पोलीस चोरांना पकडतो. डॉक्टर म्हणजेच वैद्य रुग्णांना, आजारी व्यक्तींना बरे करतो. पोस्टमन म्हणजेच टपालवाहक आपले पत्र आपल्यापर्यंत पोहोचवतो. गवळी म्हणजेच दूधवाला घरोघरी दूध पोहोचवतो. गवंडी बांधकाम करतो. शिंपी कपडे शिवतो. चांभार चप्पल तयार करतो किंवा शिवून देतो. लोहार लोखंडाच्या वस्तू बनवतो. माळी बागेची निगा राखतो. न्हावी केस कापतो, केसांना छान आकार देतो. सोनार सोन्याच्या वस्तू किंवा अलंकार बनवतो. शिक्षक किंवा शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवतात व ज्ञान देतात. धोबी कपडे धुवतो. कुंभार मातीची भांडी तयार करतो. आता या मदतनीसांची नावे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत.